पक्षाचा निष्ठा म्हणतोय, सक्रिय सदस्य पदाधिकारी काय दिलं यांनी मला? परिवाराने असल्यानं काय करू? भीक मागू का आता? नोकरी सोडली मी यांच्यामुळे, माहिती का? मला पक्षाचे साहेब येऊ देत नाही, पोलीस प्रशासन पण अडवत आहे मला तिथे जायला. त्यामुळे मी सर इथं बसून राहणार, साहेब येणार नाही. काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार. मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार त्यांना नाही देणार. जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेस मध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, त्यांनी तिकीट घेतलं. तिकीट देता बाहेरून आले पक्षातल्या लोकांना तिकीट देता. कशाला आहेत पोलीस जे आंदोलन करतायत, जे इथे सांगतायत, त्या सगळ्यांना पोलीस बाहेर काढतायत आणि इथे पळापळी सुरू झालेली आहे. भाजपच्या या प्रचार कार्यालयामध्ये पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं आहे आणि रॉकेट टाकून पेट्रोल टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न ही कार्यकर्त्यांनी केलेला आहे. ही कोणी आहे? लेडीज आणली होती, एका महिलेने सोबत पेट्रोलची बाटली आणली होती आणि ती पेटवून देण्याचा प्रयत्न. सोडा चल. 3 वर्ष आता तो 3 महिन्यामध्ये प्रचारामध्ये आला, पक्षामध्ये आला, त्याला हे दिलं. पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो. ऐका दादा, विषय असा आहे, जो माणूस कार्यकर्ता होता, प्रॉपर कार्यकर्ता, त्याला तिकीट द्यायला पाहिजे असतं. सध्या भाजप कार्यालयामध्ये ही सगळी गर्दी सुरू झालेली आहे. काय दिलं मला सांगा? मी प्रत्येक गोष्ट करत आलो. पक्षाचा निष्ठा म्हणतोय, सक्रिय सदस्य पदाधिकारी काय दिलं यांनी मला? परिवाराने असल्यानं काय करू? भीक मागू का आता? नोकरी सोडली मी यांच्यामुळे, माहिती का? भीक मागत पक्षासाठी, माहिती का? पक्षाचा प्रचार केला मी, माझा प्रचार नाही केला. काय केलं पक्षानं? नवीन उमेदवार दिला. का दिला? 10 वर्षापासून तो माणूस, त्याला योगदान दाखवा. पक्षातलं माझं योगदान बघा. तो खेळापासून पक्षात आहे. मला सांगा साहेब, तुम्ही बाहेरचं तुम्ही तिकीट देता, गुन्हेगारांना तिकीट द्या. आमचे काय चुकलं? आम्ही काय चुकलं सांगा? आम्ही कुठं कमी पडलो पक्षाला? पक्षाने सांगा मला, मी कुठं कमी पडलो त्यांच्या सेवेत? त्यांच्या आक्रोश सुरू आहे आणि मध्ये सुद्धा आता पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. पूर्ण तपासणी केली जात आहे, कारण एक पेट्रोलची बाटली इथं आणली होती, ती पेट्रोलची बाटली आल्यानंतर ती पेटवण्याचा प्रयत्न केला होता. लढायचं नाही, लढायचं आपण इथे उपोषणाला आज आमचं आयुष्य बरबाद झालंय. आज आमच्या लाखोनी रुपये खर्च झालाय. आमचा काय हरामचा पैसा आलाय? कशाचा पैसा आहे का? आम्ही खर्च केला. तुमचा बीपी वाढू द्या. मी दवाखान्यात 8 दिवस ऍडमिट असताना मी मी कामं केले. मी ना माझ्या मुलांची पर्वा केली, मी माझी स्वतःची केली. शांत हो त्या पण एवढ्या संतापलेल्या का नाही संतापणार? अरे त्यांचे एवढे छोटे छोटे पोरं घरी ठेवून आजारी असून त्यांनी काम केलेलं आहे. का नाही संतापणार? आता शांतच बसत नाही.
पाणी घ्या, पाणी. तुझी family आहे. वेळेवर काय करते का तिकडेसाठी? काय करते तिकडे? हो ना, काय करते तिकडे? तुझ्या family आहे. साईडला माझ्या बहिणीसारखी आहे. ऐक शांत हो. त्यांच्यासाठी आपण नाही देऊ यायचा. त्यांच्यासाठी आपण नाही देऊ यायचा. संभाजीनगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश इथे मोठ्या संख्येने पाहायला कार्यकर्ते मिळतोय. भाजपच्या भाजपा प्रचार कार्यालयामध्ये येत कार्यालयाच्या आहेत आणि समोरच त्यामुळं सगळ्या नेत्यांची अडचण झालेली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी इथे काही कार्यकर्ते तीर मांडलाय. बसलेले आहेत. आंदोलन करण्याचं अमरण आंदोलन करण्याचे इशारे त्यांनी दिले. उमेदवार नाकारल्यानं नाराजी नाट्य पाहायला मिळते. माहित नाही साहेब, मला नाही दिला पाहिजे साहेब. मी नाही घेतल्याशिवाय इथून उठणार नाही. मी इतक्या वर्षाचा एकनिष्ठ पदाधिकारी सर पक्ष भाजपला माहिती आहे. माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झालेली नाहीये. गेल्या 20-25 वर्षापासून मी काम करतो. भाजपचा 2x2 झेंडा होता भारतीय जनता पार्टीचा गजानन महाराज मंदिराच्या समोर. त्यावेळेस मी भाजी मंडी संघटना स्थापन केली. माझा बाप या पक्षात काम करत होता, मी करतो, आता माझी बायको करतोय. आमच्या 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला आलो, ते पण एकनिष्ठपणे. आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल, आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा, मग माझी भूमिका चुकती का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना, पक्षाला माझ्या. बिलकुल साहेब. इथे तुम्ही ठिया मांडून बसला. नक्की साहेब बसणार मी इथं. मला साहेबांना भेटायचंय. मला साहेबांनी मला न्याय द्यावा. मला बाकीचा विषय भेटल्याशिवाय जाणार नाही साहेब. काय अडचण आहे? साहेब मला भेटू देत नाहीये. मला तुम्ही जाऊ देत नाही. पोलीस प्रशासन मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला. ते पण मला काही येऊ देत नाही. म्हणून मी त्यांच्या इथं बसलेलो सर. इथं कोणी येऊ देत नाही मला. मला पक्षाचे साहेब पण येऊ देत नाही. पोलीस प्रशासन पण अडवत साहेब मला तिथे जायला. त्यामुळे मी सर इथं बसून राहणार. साहेब येणार नाही तोपर्यंत. आणलं होतं. काही लोकांनी पैसे घेऊन तिकिटासाठी हट्ट धरून तिकीट दिलं, त्याचा मी निषेध करते आणि मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि तो ठेवणार. पण ताई तुम्ही इथं कार्यालयात आलात तर मग तो अपक्ष अर्ज भरल्यानंतर आलात म्हणजे इथं इथल्या नेत्यांना भेटणार आहात, त्यांना जाब विचारणार? भेटणार, पण ते भेटत नाहीयेत. मी प्रयत्न करते भेटण्याचा. भेटायला चालले आणि हे सांगणार की मला अनुभव आहे. माझ्या वॉर्डात सर्वसाधारण महिलेचा वॉर्ड असताना ओबीसीला इथे नवीन प्रवेश देऊन तिला तिकीट दिलं. याचं कारण काय? याचं कारण पक्षाने द्यावं आम्हाला. त्यांना तुम्ही देता तिकीट आणि आम्ही कामं केलेली आहेत. वॉर्डाचा काय विकास केला सगळ्या शहराला माहिती आहे, सगळ्या भागाला माहिती. यांनी पण भरलेला आहे फॉर्म, त्यांनाही नाकारला. अखेरपर्यंत ठेवलं की तुम्हाला देऊ. ही कोणता केला जातं असं तुम्हाला वाटतं? हा अन्याय. काही लोक या पुढे सगळं इलेक्शन हे पैशाच्या जोरावर चालू आहे. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले. भारतीय जनता पार्टीच्या कामाला मला 41 वर्ष झाले. दरवेळेला प्रत्येक पार्टीच्या प्रोसिजर प्रमाणे फॉर्म भरला. कालपर्यंत मला सांगितलं की तिकीट फायनल होईल, यांना नाही देणार, त्यांना नाही देणार. जे तिकीट मागत नव्हते, जे निवडणुकीच्या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेस मध्ये अधिकारी म्हणून फिरत होते, त्यांनी तिकीट घेतलं. भारतीय जनता पार्टीच्या 41 वर्षापासून मी काम करतो. 84 पासून 95 ला निवडणूक लढवली होती. 30 वर्षापासून रिझर्वेशन होतं. मला तिकीट मिळालं नाही. या वेळेला फॉर्म भरला. सगळ्या नेत्यांनी सांगितलं तुम्हाला तिकीट देऊ. आणि काल जो निवडणुकीच्या प्रोसिजर मध्ये होता त्याला आम्हाला अंधारात ठेवून त्याला तिकीट दिलं. हे भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षितच नाहीये. आमच्या प्रभागात महिलांमध्ये ओबीसी महिला घुसडली सर्वसाधारण मध्ये. आणि इथे बैस खुर्चीवर बैस, शांत बस. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.